माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सूचना दिल्या। दिनांक 21/8/2025 रोजी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार, गंगापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार असं संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन करत असताना साईबाबा मंदिराच्या समोरील रोडवर संत कबीरनगर नाशिक इथं एक इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला। त्याचा अधिक संशय आल्यानं त्यास चारही बाजूने अडकाव करून ताब्यात घेऊन त्यास पळून जाण्याचं कारण विचारले असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली। त्याचं नाव पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती, वय वर्ष 21, व्यवसाय पेंटिंग, राहणार राम मंदिरच्या जवळ वाल्मिक नगर वाघाडी, पंचवटी नाशिक असं सांगितले। नमूद आरोपिताचा अभिलेख पडताळणी केला असता त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 320/25 भारतीय न्याय संहिता कलम 109, 115, 2, 352, 351, 2, 335 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे दिनांक 26/6/2025 रोजी गुन्हा असून नमूद गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचं निष्पन्न झाले। सदरचा आरोपी दाखल झाल्यापासून फरार होता। नमूद आरोपितास पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। खंडणी विरोधी पथक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत कबीरनगर येथे कोम्बिंग ऑपरेशन करत असताना 7:45 वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला पाहून पळाला होता, पण त्याला ताब्यात घेतले। त्याच्यानंतर त्याला त्याचं नाव पत्ता विचारलं। त्याने सुरुवातीला उडवडीची उत्तरं दिले, नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असता त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं। पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारती आहे। त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशनकडील CR नंबर 320/25 कलम 109, 115, 2 मध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्याच्याकडे खात्री झाल्यानंतर त्याला पंचवटी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेले आहे।